नीट अशी काही जास्त पण लेवलची एक्झाम नाही की तिला आपण HC वर्मानी ह्याला रेफर करावं, कारण की केमिस्ट्रीला किती होते केमिस्ट्रीला फर्स्ट अटेम्प्टला एक 30-35 होते फक्त? हां. आणि आता आता 141 142. म्हणजे- माझ्याकडे 4 सेक्शन बनलेले होते केमिस्ट्रीचे. एक तुम्ही 3 घेता, ऑर्गॅनिक, फिजिकल, इनऑर्गॅनिक. माझ्याकडे तसं नाही, ऑर्गॅनिक, फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि चौथं सेक्शन म्हणजे केमिस्ट्री. मग त्याच्यात फक्त मोठेगावकर सरांनी शिकवलेले चॅप्टर आहेत. स्पीडला ॲडमिशन घेतलं त्यावेळेसला मनात होतं की करायचंय. मग करायचं असल्यावर ते किती अवघड असो, आपल्याला करायचंय ना, मग आपण करणार. चरण आहे ते, त्याच्यात एक वाक्य आहे, ते म्हणतात की अर्धवट गडी राहू नको. म्हणजे जे तुझं आहे त्याला तू पूर्णपणे घेऊन चल. 100 एक्झाम्पल घेतले तरी ते सॉल्व्ह करायचे. बोरिंग वाटूनच दिलं नाही कधी कोणत्या गोष्टीला. मी आज या ठिकाणी आहे ते म्हणजे माझ्या आईवडिलांनी टाकलेला माझ्यावरचा विश्वास आणि मी घेतलेला योग्य निर्णय. फायनान्शियल कंडिशन तुमची चांगली नसेल तर तुम्ही सेट एक्झाम देऊ शकता. गुड मॉर्निंग डिअर फ्युचर डॉक्टर्स, वेलकम इन द अमेझिंग वर्ल्ड ऑफ ट्युशन एरिया लातूर. हा डायलॉग तुम्हाला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत असेल. तुम्ही म्हणत असाल हा डायलॉग तर मोठेगावकर सरांचा आहे. बरोबर ओळखलं मित्रांनो तुम्ही. मी आज आलेलो आहे ट्युशन एरिया लातूरमध्ये RCC क्लासमध्ये. तर हा मोठेगावकर सरांचा विद्यार्थी मला एक भेटलेला आहे. त्याची जी नीटची जर्नी ती खूपच जास्त युनिक आहे, कारण असे जास्तीत जास्त 50 60 70 80 मार्क्स वाढतात. पण ह्या ज्या केसमध्ये त्याचे जेवढे मार्क्स होते नीट 2023 मध्ये, त्याच्या डबल मार्क्स त्यांनी मिळवले आहेत नीट 2024 मध्ये. तर संपूर्ण जर्नी आता त्याच्याच तोंडून ऐकू. तर काय नाव आहे तुझं? माझं नाव सौरभ दत्तात्रय घुले. कुठून आला तू? मी माजलगाव, बीड जिल्हा. सर्वप्रथम तुझं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर तुझे नीट 2024 मध्ये मार्क्स किती? माझे नीट 2024 मध्ये मार्क 635 येत आहेत. आणि 23 मध्ये किती होते? 23 मध्ये 330. म्हणजे तुझे लगभग डबलच झाले. हां. आणि तू म्हणजे किती अटेम्प्ट होता तुझा? माझा अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट होता. आता ह्याचं कसे 635 मार्क्स आलेत हे जाणून घेण्याच्या पूर्वी आपण जाणून घेऊया त्याचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड. 10वी पर्यंत कसा होता, 11वी पर्यंत म्हणजे 11वी 12वी त्याची नीटची जर्नी इथपर्यंत आता आपण जाणून घेऊयात. तर 10वी पर्यंत कसल्या बोर्डला होता? 10वी पर्यंत मी स्टेट बोर्डला मध्ये शिकलो. म्हणजे तू 10वी पर्यंत असा कसा ॲव्हरेज विद्यार्थी राहिलाय का टॉपरच राहिलाय? नाही, 10वी पर्यंत मी टॉपर मध्येच होतो. 10वीला किती पर्सेंट होते? 10वीला 97. 97% होते का? मग 12वीत का सिलेक्शन झालं नाही तुझं? काही आपलं ते लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन लेक्चर्स वगैरे मग ते अटेंड करणं झालं नाही. काही वेळेसला बॅकअप राहत गेलं आणि त्यातून मग अभ्यासाची आवडच निघून गेली. हा, म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत तसंच झालेलं आहे लॉकडाऊन पासून. तुम्ही पर्सनली माझं एक्झाम्पल घ्या. जेव्हा म्हणजे लॉकडाऊनच्या आधी मी पण खूप टॉपर होतो. म्हणजे मी सगळ्या स्कॉलरशिप एक्झाम, सगळ्या NTSC तुम्हाला जेवढं माहिती तेवढं सगळं क्वालिफाय केलेलं आहे मी. पण ते लॉकडाऊनच्या नंतर जास्त जरा काय विषय होते की खूप सारे विद्यार्थी अभ्यासापासून दूर गेलेले. तर तू कसं म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या काय विद्यार्थी आता गेलेच अभ्यासापासून दूर, तर तू परत ट्रॅकवर कसा आला वापस? नाही, ट्रॅकवर येणं हे आपल्या हातात खूप कमी असतं आणि आपल्याला ओळखणाऱ्या व्यक्ती ज्या असतात म्हणजे मला सगळ्यात जास्त ओळखतात ते म्हणजे माझे आई वडील. त्यांना माहित होतं की माझ्यामध्ये जी पोटेन्शियल आहे. माझ्यापेक्षा मला सगळ्यात जास्त ओळखणारी माझी आई आणि माझे वडील. त्यांनी मला नीट 2023चा ज्या दिवशी पेपर झाला मी चेक केलं, त्या दिवशी खूप सारे पालक असते तर त्यांनी रागवले असते, मारले असते. परंतु माझ्या वडिलांनी मला सांगितलं की नाही, तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, तू आजपर्यंत केलंय, इथून पुढे 1 वर्ष तू दे, मोबाईल पासून दूर राहा आणि फर्स्ट लेक्चर पासून लास्ट लेक्चर पर्यंत तू अटेंड कर आणि प्रत्येक क्लास टीचरचे नोट्स असतील किंवा प्रत्येक स्टडी मटेरियल असेल त्याला चांगल्या प्रकारे सॉल्व्ह कर आणि त्याला चांगल्या प्रकारे अटेंड कर, तुझं सिलेक्शन होऊन जाईल. आणि मी आज या ठिकाणी आहे ते म्हणजे माझ्या आईवडिलांनी टाकलेला माझ्यावरचा विश्वास आणि मी घेतलेला योग्य निर्णय. अरे हे खूपच भारी. कारण मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. माझा एक मित्र होता, त्याला पण नीट 2023 मध्ये असे 300-400 मार्क्स येत होते, पण त्याच्या वडिलांनी त्याच्यावर थोडा पण विश्वास दाखवला नाही. आणि त्याचं म्हणजे असं ते SC कॅटेगरीचा होता तर त्याला BMS वगैरे भेटलं. तर त्याच्यानंतर त्यांनी स्वतः मेहनत करून BMSच्या फर्स्ट इयरमध्ये त्यांनी नीट क्रॅक केली आणि घरच्यांना दाखवलं की तुम्ही माझा विश्वास ठेवला असता तर आता मी GMC मुंबईमध्ये येतो आता सध्या. जर त्याच्या घरच्यांनी विश्वास दाखवला असता तर आज तो शाळेत एम्सला असता. आणि प्रत्येक पालकांना माझं एक निवेदन आहे की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यावर विश्वास ठेवून बघा 1 वर्ष. काय असते, काही चुका होत राहतात विद्यार्थ्याकडनं. आता वय जास्त नसतंय त्या 12वीच्या टायमिंगमध्ये,
आणि डिस्ट्रॅक्शन वगैरे कसे लाईफमध्ये एकदा तरी माणूस बिघडतच. तर जर 12वीच ते बिघडलेलं असेल तर आता ह्याने कसं समजदारी पद्धतीने ह्याच्याकडे ऑप्शन नव्हता दुसरा, त्याला नीटच क्रॅक करायची होती. तसंच तुमच्या पण लाईफमध्ये जर असं म्हणजे चूक झाली असेल तर तुम्ही स्वतःला पण एक चान्स द्या. घरच्यांना विश्वासात घेऊन तुम्ही एक ड्रॉप नक्कीच घेतला पाहिजे असं मला पर्सनली वाटतंय. तर आता तुला फिजिक्सला किती मार्क्स होते? फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हा म्हणजे आता डायरेक्ट 2024चं सांग बरं. फर्स्ट अटेम्प्टला किती मार्क होते? फर्स्ट अटेम्प्टचं काय असं पेपर वगैरे चेक केला नव्हता, पण 80च्या आसपास होते आणि फिजिक्सला. केमिस्ट्रीला? केमिस्ट्रीला 35-30. आणि बायोलॉजी? बायोलॉजी 220-30 आसपास असे. म्हणजे आता काय स्कोर येतो तुझा? आता फिजिक्सला 166, केमिस्ट्री 141 आणि बायोलॉजी जे आहे 125च्या वर येतात, 325च्या वर. अच्छा, म्हणजे तुझं आता ते 12वीच्या एंडिंगला तू डिस्ट्रॅक्ट झालता का? कसं काय झालं 12वीत नेमकं? नाही, काही गोष्टी असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, काही गोष्टी येतात त्या गोष्टीमुळं. म्हणजे लॉकडाऊन हे मेन रिझन माझ्या लाईफ मधलं. त्याच्यानंतरही मी एक आरसीसी मध्ये आल्यानंतर आरसीसी मध्ये चांगला स्कोर केला, परंतु नंतर काही गोष्टीमुळं मी डाऊन गेलो आणि एकदा मार्क कमी यायला लागले की परत त्याच्यात अभ्यास करायची कधी जाणीव, म्हणजे डिमोटिवेट होत गेला आणि शेवटी मग केलाच नाही अभ्यास, गिव्हअपच करून टाकलं का? म्हणजे बोर्डाचे टायमिंगला कसं झालं तुझं? जास्त त्याच्यावर लक्ष दिलं का काय? नाही, बोर्ड म्हणजे आमचं गावाकडे होतं, ते पूर्ण कॉपी सेंटर असल्यामुळे तसं तरी काही बोर्डचं काही टेन्शन नव्हतं. ते पण आता कसं आहे, काही पालकांचं एक नवीनच आता आलेलं आहे की बोर्डाला पण त्यांना जास्त मार्क्स पाहिजेत. मित्र त्याच्या पालकांची स्टोरी तुला सांगतो. त्यांचं काय होतं, त्याच्या वडिलांनी त्याला इतकं टेन्शन दिलं की तुला बोर्डाला 90% आले पाहिजेत. तर त्यांनी मला कॉल केला, ते मला असं म्हणायला लागलं, असं म्हणायला लागले. मला एक गोष्ट तर समजत नाही की बोर्डाचं तुम्हाला करायचं काय? तुम्हाला MBBS डॉक्टर पण पाहिजे, तुम्हाला बोर्डला पण टॉपर पाहिजे, त्याचं काय करायचं जास्त? बोर्डाचं कुठे इम्पॉर्टन्स नाही जास्त आता राहिलेला. तर तुम्ही सर्व फोकस 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ते बोर्डावर जास्त फोकस न करता नीटवर जास्त फोकस केला पाहिजे. तू फिजिक्स मध्ये तुला फर्स्ट अटेम्प्टला किती होते? 80 होते. आणि आता आहेत 166. म्हणजे डबलच झाले ना. कसे झाले डबल मार्क्स एवढे? काय अप्रोच होता तुझा फिजिक्स साठी? फिजिक्स म्हणजे माझं 10वी पर्यंत मॅथ एकदम परफेक्ट होतं. 10वीला 99 मार्क होते मॅथला, आणि त्याच्यामुळं फिजिक्स मला असं नवीन तरी काय वाटत नव्हतं फिजिक्स मध्ये. फक्त त्याला मॅथमॅटिकला आपल्याला सायन्सच्या अप्रोचनं बघायचं होतं. त्याच्यामुळे फिजिक्स मला पहिल्यापासूनच आवडीचा विषयामध्ये फिजिक्स मोडत होतं. मग ज्यावेळेसला फिजिक्सचा अभ्यास करायचा तर त्यावेळेसला मग सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं की कसं करायचं. म्हणजे ज्यावेळेसला मी फर्स्ट एक्झाम दिली ती 11th असताना, ऑनलाईन होती ती. म्हणजे मी सगळं पाहिले, लेक्चर पाहिले 8 दिवस, म्हणजे 15 दिवस पहिले. 15 दिवसानंतर एक्झाम होती ती संडेची. सगळे लेक्चर्स पाहिले. आता सगळं येतंय आपल्याला, लेक्चर्स मधलं तर सगळं येतं, परंतु एक्झाम मध्ये आल्यावरती जसं 10वी पर्यंत होतं सायन्सचं की थेरी बेस लिहायचं होतं, परंतु नाही, त्या ठिकाणी मला खूप सारे न्यूमरिकल्स आले. आणि न्यूमरिकल्स मग त्या ठिकाणी तर मला पहिल्या एक्झाम पासून तर न्यूमरिकल्स आल्यामुळं त्या न्यूमरिकल्सला मला अप्रोच करता आलं नाही. मग नंतर हळूहळू या न्यूमरिकल्सला कशा प्रकारे अटेंड करायचं, मग त्या लेक्चरला मी परत पाहत होतो, सारखं त्या लेक्चरला पाहायचं. त्याच्यामध्ये जे सर जे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करतायत त्या न्यूमरिकल्सला कशा प्रकारे आपण आपल्या पद्धतीनं कशा प्रकारे सोप्या पद्धतीने कशा प्रकारे आपण त्याला अप्रोच करू शकतो, ती न्यूमरिकल्स सोडवण्यासाठी मी पद्धत आहोत. आणि तुला केमिस्ट्रीला म्हणजे असं फिजिक्स साठी तू कुठले कुठले बुक्स यूज केले? नाही, फिजिक्स साठी 12वीत असताना, 11वी-12वीत असताना वेगवेगळे बुक्स, HC वर्मा असतील किंवा वेगवेगळे अनेक बुक्स होते माझ्याकडे. परंतु ज्यावेळेसला पहिला पेपर झाला तर त्यावेळेसला असं वाटलं नाही की ह्या पुस्तकाची आपल्याला गरज आहे, कारण की नीट अशी काही जास्त पण लेवलची एक्झाम नाही की तिला आपण HC वर्मानी ह्याला रेफर करावं, कारण की पूर्ण थेरटिकल क्वेश्चन येतात आपल्याला नीटच्या परिस्थितीमधल्या. मग फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात, थेरटिकल क्वेश्चन असतात. मग मी NCERT आणि RCC बुकलेट असतील आणि RCC क्लास नोट, त्याच्या बाहेर काही करत नाही. आता बघा इथं, आता तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो मी. आता तुम्ही 100 वेगवेगळ्या गोष्टी करायचं बघताय, त्यातलं तुम्हाला म्हणजे कन्फ्युजन मध्ये जाताय तुम्ही. पण जे मेन क्वेश्चन आहे, जे प्रॅक्टिकली म्हणजे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, तेच एखाद्या इन्स्टिट्यूटचे कुठले पण इन्स्टिट्यूट असेल त्यांची ती फॅकल्टी, त्यांची एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स, ते सर्व जमा करून त्यांनी काही इम्पॉर्टंटच क्वेश्चन बनवलेले, तेच घुमून फिरून नीटमध्ये येत राहतात. तर कुठले पण जास्त बुकलेट यूज करण्यापेक्षा एकच तुम्ही बुक फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तेच पेपर्स एकाच क्लासचं तुम्ही कुठल्या पण क्लासला असा होता. हे RCCचा विद्यार्थी दिसतो, 11वी-12वीला कुठं होता? RCCलाच होता. बघा ह्यांनी RCC मध्ये 11वी-12वीला असून पण
फिजिक्स मध्ये वेगवेगळे पुस्तक काही पण असे डिस्ट्रॅक्ट झाला थोडासा, पण आता लास्टला आल्यानंतर त्यांनी फक्त आरसीसी पॅटर्न फॉलो केला आणि आज त्याला 160 ना 166 मार्क पडलेत फिजिक्स मध्ये. तर केमिस्ट्रीला किती होते? केमिस्ट्रीला फर्स्ट अटेम्प्टला एक 30-35 आसपास फक्त. आणि आता 141 142. म्हणजे बघा तुम्ही किती डबल टेबल किती झाले ती. तर कसं हे तुझे केमिस्ट्रीचा अप्रोच एकदा सांग. केमिस्ट्री म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेसला केमिस्ट्री करायला घेतलं तर मोठेगावकर सर शिकवत होते आम्हाला जीओसी. तर त्यावेळेसला खूप सुंदर प्रकारे केमिस्ट्री समजत होती आणि ती केमिस्ट्री एकदम नवीन असल्यामुळं ज्यावेळेसला आपण नवीन काहीतरी करायला जातो तर त्यावेळेसला सोपं वाटतं, पण नंतर ते केमिस्ट्री म्हणजे एक्सेप्शनच वाटायला लागलं सगळं. मग त्याच्यानंतर मग केमिस्ट्रीमध्ये तसा तरी रस राहिला नाही, काही अभ्यास करावं असंच वाटत नव्हतं कधी कधी. मग नंतर ज्यावेळेसला रिपीटला ऍडमिशन घेतलं त्यावेळेसला मनात होतं की करायचंय, मग करायचं असल्यावर ते किती अवघड असो आपल्याला करायचंय ना, मग आपण करणार. मग ते सर जे सांगतील ते लिहायचं, सरने म्हणलं ना हे लिहून घ्यायचं. उगाच म्हणायचं नाही की मला येतंय, माझ्या मागच्या वर्षी झालेलं आहे, मी लेक्चर करणार नाही. हे खूप इम्पॉर्टंट. मला केमिस्ट्री येतच नाही, मला फिजिक्स येतच नाही. काही काही पोरं असतात की मला फिजिक्स जमतच नाही, मी करणारच नाही. मग कशाला नीट द्यायचे? कारण की आपल्याला तिन्ही विषय सोबत घेऊन जायचंय, अर्धवट नाही राहायचं. मला एक वाक्य आठवतंय, माऊलीच्या हरिपाठातलं वाक्य, शेवटचं चरण आहे ते, त्याच्यात एक वाक्य आहे, ते म्हणतात की अर्धवट गडी राहू नको. म्हणजे जे तुझं आहे त्याला तू पूर्णपणे घेऊन चल, तर तू तुला जे पाहिजे ते मिळवू शकतोस. मग मी ज्यावेळेसला केमिस्ट्रीला सुरुवात केली तर केमिस्ट्री सुरुवातीला सरच आले जीओसीला रिपीटला असताना पण, तर तिथूनच चालू केलं की जीओसी पासूनच की सुरुवातीला तर ज्यावेळेसला आम्ही 11th होतो तर 11th असताना जीओसी ज्यावेळेसला सर शिकवत होते 4-5 एक्झाम्पल झाले की मला वाटत आता बाद झाले एक्झाम्पल, आता पळवावी लेक्चर आणि मग पुढच्या कंटेंटकडे जायचो. परंतु नाही, रिपीटला आल्यावरती पहिल्या एक्झाम्पल पासून सर 100 एक्झाम्पल घेतले तरी ते सॉल्व्ह करायचे, बोरिंग वाटूनच दिलं नाही कधी कोणत्या गोष्टीला. नंतर फिजिकल केमिस्ट्री असेल तर फिजिकल केमिस्ट्री फिजिक्स सारखं होतं तर ते मला एवढं तरी काही लेंदी वाटत नव्हतं. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे माझ्याकडे 4 सेक्शन बनलेले होते केमिस्ट्रीचे. एक तुम्ही 3 घेता, ऑर्गॅनिक, फिजिकल, इनऑर्गॅनिक. माझ्याकडे तसं नाही, ऑर्गॅनिक, फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि चौथं सेक्शन म्हणजे यम केमिस्ट्री. त्याच्यात फक्त मोठेगावकर सरांनी शिकवलेले चॅप्टर आहेत, कारण ते चॅप्टर असे हातावरती होते 15 मिनिटात रिवाइज व्हायचे संपूर्ण. एक चॅप्टर म्हणजे मोठेगावकर सरांनी सुरुवातीला घेतला जीओसी, नंतर घेतला केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग मी संपूर्ण 11वी केमिकल बॉन्डिंग 12वी केमिकल बॉन्डिंग वाचवतो, काहीच समजत नव्हते. त्याचे स्ट्रक्चर कसे लक्षात ठेवा काहीच नाही. मोठेगावकर सरांनी एक ट्रिक सांगितली, सगळे स्ट्रक्चर हातावर. नंतर मोठेगावकर सरांना शिकवलं आम्हाला बायोमॉलिक्युल्स मध्ये ते समजतच नव्हतं, ग्लुकोज काय अल्फा डी बीटा डी काही समजत नव्हतं. परंतु सरांनी आता एक रिपीटला असताना 6 का 7 दिवसात चॅप्टर घेतला. त्यातही काही लेक्चर एकच लेक्चर ऑफ गेलं, परंतु ते जे त्यांची शिकवायची पद्धत आहे म्हणूनच मला वाटतं की त्यांचा क्लास किंवा ते मागच्या 23 वर्षापासून आरसीसी मध्ये आपलं जम बनवणे. आणि ज्यावेळेसला मी इनऑर्गॅनिक म्हणजे ते दुसऱ्या टीचर्सने शिकवले होते ते पण चांगल्या प्रकारे शिकवले होते, परंतु काही गोष्टी तुम्हाला रट्टा मारायला मला नव्हतं जमत. मग त्यामुळं केमिस्ट्री विषयात जे काही इनऑर्गॅनिकचे विषय होते मला माहित होतं की लक्षातच राहत नाही. मग ज्यावेळेसला इनऑर्गॅनिकला मग मी लास्टलाच ठेवलं, एकदम लास्टला. म्हणजे सुरुवातीला शेवटचे 10 दिवस होते माझे इनऑर्गॅनिकचे राहिलेले होते 4 चॅप्टर. त्याच्यामध्ये येत होता पी ब्लॉक आणि पी ब्लॉक सोबत होता डीएनएफ ब्लॉक. त्याच्यानंतर कोणते म्हणजे असे 4 चॅप्टर राहिले होते. मग जे शेवटचे 10 दिवस होते त्या 10 दिवसात मी प्रत्येक चॅप्टरला 2-2 दिवस दिले. मग ते 4 चॅप्टर 8 दिवसात कम्प्लीट झाले. पुढचे 2 दिवस मी ते 3-3 तास म्हणजे 6 तास मी त्याला दिले. मग त्यावेळेसला पण माझी इनऑर्गॅनिक त्या ठिकाणी पूर्णपणे परफेक्ट झाली त्या ठिकाणी. आणि क्वेश्चन प्रॅक्टिस कशी केली तू केमिस्ट्रीची? केमिस्ट्रीची क्वेश्चन प्रॅक्टिस म्हणजे बुकलेट मी जे काय आपल्याला आरसीसी मध्ये प्रोव्हाइड केलं जातं त्याचा क्लास वर्क मी 2दा सॉल्व्ह केला. त्याच्यानंतर त्याच्यातले एनसीआरटी अनसॉल्व्ड जे असतात, एनसीआरटी एक्झाम्पलरचे जे काही क्वेश्चन आहेत ते 5 ते 6 वेळेस सॉल्व्ह करून झाले. आणि पीवायक्यू जे असतील तर पीवायक्यू मी 20 ते 25दा सॉल्व्ह केले होते. तुला काय वाटतं बुकलेट मधले काय नीट मध्ये आलतं का नाही? बुकलेट मधले म्हणजे जे काही सरांनी वेगवेगळ्या पुस्तकातून एक चाळणी लावून सगळ्या पुस्तकातून ते बुकलेट तयार झालेले आहे असं सर स्वतः सुद्धा म्हणतात की मी वेगवेगळ्या क्लासेसचा अभ्यास करून. आणि बरोबर आहे, कोणी जर मोठा असेल आपल्यापेक्षा तर त्याचा अभ्यास करून आपण आपल्याला घडवणं
याच्यात काय चुकीचं नाही. सर स्वतः म्हणतात की मी ह्या मोठ्या शिक्षकाकडून हे शिकलो, मी ऑनलाईन पाहिलं तर ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट मी शिकलो. सर आजही आम्हाला ज्यावेळेसला शिकवायला यायचे तर त्यावेळेसला सांगायचे की मी आज हे नवीन काहीतरी शिकून आलो. तर त्यांच्याकडून ती गोष्ट मला खूप शिकण्यासारखी वाटली की मी दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यातूनच मग ते बुकलेट तयार झालेले आहेत. बुकलेट सर परत परत सांगतात की एका माणसानं नाही तयार केले, संपूर्ण टीमनं तयार केलेले. तर त्या बुकलेट मधला प्रत्येक क्वेश्चन हा IMP ठरला. आणि मी जे काही नीटचा प्रिव्हियस इयरचे होते तर पाहिलं तर त्यावेळेसला मला PYQ वर जास्तीत जास्त भर द्यावा असंच मला वाटतं. आता तुला बायोला किती होते मागच्या वर्षी? बायोला 210-20च्या आसपास होते. आणि आता 325. म्हणजे 100 हा. जास्त वाढले. हा. तर बायोचा अप्रोच काय कसा राहिला तुझा? बायोला म्हणजे NCERT पूर्णपणे, म्हणजे बायो NCERTच्या बाहेर काहीच येत नाही. मी क्लास नोट जे असतील तर क्लास नोट्स मी फार तर एकदा वाचले असतील, एका दुसरं. परंतु ज्यावेळेसला आपण बायो येतंय म्हणून क्लासमध्ये विद्यार्थी लक्ष देत नाही. माझेच मित्र होते की लेक्चर बुडवून जायचे की आपल्याला येतंय बायो, आपल्याला करायची गरज नाही. परंतु मी नाही, मी पहिल्या लेक्चर पासून शेवटच्या लेक्चर पर्यंत बायो असो, केमिस्ट्री असो, फिजिक्स असो, प्रत्येक लेक्चर अटेंड केलं. बायोमध्ये महत्वाचं म्हणजे बायो आपल्याला येतंय म्हणणं हे चुकीचं आहे. कारण की तो तात्पुरते येते, संडेच्या एक्झामला मार्क येतात बायो, परंतु ते लॉंग टाइम मेमरी जर आपल्याला ठेवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आपली बायोसाठी क्लास टीचिंग. जर आपल्याला क्वेश्चन आला तर आपल्याला लगेच आठवतं की सरांनी मला हे शिकवलेलं आहे. मग ज्यावेळेसला आपण परत पण रिवाइज करत असू तर त्यावेळेसला आपल्याला नवीन काय वाटत नाही. म्हणजे बायोमध्ये सगळ्यात पहिलं जर आपण क्रेडिट द्यायचं ते म्हणजेच क्लास नोट्स, आणि दुसरं म्हणजे पूर्णपणे NCERT फोकस. आणि बायोलॉजीचे क्वेश्चन्स खूप सारे विद्यार्थ्यांना ते एक कन्फ्युजन असते की क्वेश्चन्स कुठले सॉल्व्ह करायचे बायोलॉजीचे? बायोलॉजी मी तर फक्त PYQ सॉल्व्ह केलं. PYQ आणि टेस्ट? हा, टेस्ट RCCतल्या टेस्ट. बाकी कुठलं पुस्तक वगैरे यूज केलं नाही. नाही? तुला बायोलॉजीतला सगळ्यात टफ चॅप्टर कुठला जात होता? बायोलॉजी सेल सायकल आणि युनिट. सेल सायकल? अरे ते तर सगळ्यांना सोपं जात असते. नाही, सेल सायकल आणि युनिट नाही, सेल युनिट ऑफ लाईफ. ठीक आहे, अच्छा. तर अजून तुला नीट ऍस्पिरंटला काय ऍडवाइस द्यायची ट्युशन एरियाबद्दल? बरं ते आधी ते लास्टला घेऊ. आधी तुला टेस्ट सिरीज मध्ये स्कोअर काय येत होता? टेस्ट सिरीज मध्ये माझा स्कोअर काही म्हणजे 550च्या वर गेला, म्हणजे 500च्या वरच होता. 550 लास्ट एकदम टेस्ट सिरीजला माझा 560 होता. म्हणजे त्याच रेंज मध्ये होते का? अच्छा. आता काय ऍडवाइस देऊ तू ट्युशन एरिया मधल्या विद्यार्थ्यांना? म्हणजे आता काय करते, काय काय पोरं डिस्ट्रॅक्ट होतात, वेगळ्या नादाला लागतात असे विद्यार्थी? नाही, नवीन गावाकडून जे विद्यार्थी येतात त्यांना हे सगळं स्वतंत्रपणे वाटायला लागतं. म्हणजे ह्या दुनियेत ते कधी राहिलेले नसतात. गावाकडे कसं आई वडिलांच्या नजरेत असतात आणि जे हुशार असतात त्याच्यामुळे आई वडिलांनी पूर्ण विश्वास टाकून लातूरमध्ये टाकलेले असतात त्यांना. परंतु या ठिकाणी जे काही स्वातंत्र्य भेटायला लागतं त्या स्वातंत्र्यामुळं हातात आलेला अँड्रॉइड हे सगळ्यात मोठं रिझन आहे की आज 99% जे टॉपर पोरं 10वी पर्यंत 95, 96, 97 अशी टक्केवारी घेऊन सुद्धा इथं येऊन जर कशामुळं पहिलं तर ते म्हणजे अँड्रॉइड त्यांच्या हातात आलेलं. अँड्रॉइड तुझ्या हातामध्ये अँड्रॉइड नव्हता काय? अँड्रॉइड नाही, मी माझ्या आईसोबत राहायचो तर माझा मोबाईल पूर्णपणे 11वीत असताना माझ्याकडे मोबाईल होता, पण तो नंतर माझ्याकडे मोबाईल नव्हता. म्हणजे तू मोबाईल यूज केला नाही, मोबाईलच नाही यूज केला. आणि आता मोबाईल आहे तुझ्याकडे? नाही, आता आईच आहे. म्हणजे आता कॉलेजला गेल्यावरच घेणार का तू? हा, आता कॉलेजला गेल्यावर. तुला काय वाटतं कुठले मेडिकल कॉलेज मिळेल तुला? पुण्याला जायचे का मुंबई? आता जसं तर ह्याच्यावरच आहे सगळं, रँकवर. आणि म्हणजे तुला काय वाटतंय कुठल्या भेटायला पाहिजे तुला? आता मी तर AFMC ची तयारी करतोय. AFMC? तिथं तर इंटरव्ह्यू द्यावा लागतो परत. द्यायचं त्याला काय. AFMC मध्ये का जायचं तुला? GMC मध्ये जागी नॉर्मल. नाही, माझं स्वप्न डॉक्टर नव्हतं कधीच. आर्मी होतं का? माझं आई वडिलांच्या स्वप्नासाठी मी. तुझं स्वप्न काय होतं? माझं स्वप्न देशासाठी काहीतरी करायचं, म्हणजे UPSC वगैरे? UPSC वगैरे होतं, परंतु आता डॉक्टर मधून पण तिकडे जायचं म्हटलं तर AFMC माझ्यासाठी. म्हणजे तुला लास्ट चान्स आहे की तुझं फॅशन फॉलो करायचं. बघ, ऑल द बेस्ट तुला. तू लातूरला कसं काय आला? लातूरला म्हणजे मी एका शेतकऱ्याचं बॅकग्राऊंड आहे, माझ्या शेती करतात माझे आई वडील. आणि शिकणं आणि शिकवणं म्हणजे माझ्या वडिलांचं शिक्षण परिस्थितीनुसार झालं नाही, परंतु वडिलांनी स्वतःच्या हिमतीवर मला शिकवायचं ठरवलं. आणि 8वीत असताना मला लातूरला आलं, म्हणजे लातूरला मी हॉस्टेलला राहिलो 8वी ते 10वी सरस्वती शाळेत. सरस्वती शाळेत? आणि 11वी 12वीला RCC ला कसं आला मग? 11वी 12वीला RCC द्यायचं कारण म्हणजे डॉक्टर बनायचं, आणि डॉक्टर आणि नीट
या दोघातला दुवा म्हणजेच प्राध्यापक मोठेगावकर सर मला वाटले. आणि कारण की ज्यावेळेसला कोणीतरी नवीन लातूरमध्ये येतं 11वी-12वीला, तर त्यावेळेसला ते RCC हे नाव डोळ्यासमोर ठेवूनच येत असतं. प्राध्यापक मोठेगावकर सर हे नाव डोळ्यासमोर ठेवूनच लातूरकडे येत असतं. आणि मी पण म्हणजे 8वी पासून 10वी पर्यंत असल्यामुळे खूप जागेवरती ऐकलं होतं. म्हणजे वेगवेगळे सेशन्स असायचे सरांचे. त्या ठिकाणी आम्हाला शाळेत सांगितण्यात यायचं की इथं सर मोठेगावकर सर येणार आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अटेंड करू शकता. मग त्यानुसार आम्हाला मोठेगावकर सर, त्यानंतर आमचे जे सायन्सचे तिकडले सर होते जे आम्हाला सायन्स शिकवायचे, तर ते सर पूर्णपणे RCCला फॉलो करायचे. 10वी पर्यंत पण त्यांच्याकडे जे पिरियॉडिक टेबल, जे RCCचे मोठेगावकर सरच्या ट्रिक असतील किंवा तोच पिरियॉडिक टेबल जसं असतं इथं RCC जो प्रोव्हाइड केला जातो, त्या एलिमेंट त्याच्यानंतर त्याचे खाली युजेस वगैरे, तोच पिरियॉडिक टेबल म्हणजे संपूर्ण RCCला त्या ठिकाणी एक आदर्श मानून त्यांचं ते पॅटर्न चालू केलं का? तिथूनच मला RCCची ओळख झाली. आणि ज्यावेळेसला मी ऑनलाईन सरांचं फाउंडेशन साठीचं 11वी साठी फाउंडेशन होतं सरांचं फ्री, तर त्या फाउंडेशन साठीचा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर मी फाउंडेशन जॉईन केलं आणि डायरेक्ट ऍडमिशन घेऊन RCCला का? आणि तुझ्या घरात बाकीचे काय करते? तुझं भाऊ बहीण कोण आहे का? माझी छोटी बहीण आहे, ती RCCतच आहे आता 11वीला. 11वीला आहे का? मग तुला ते फाउंडेशन बद्दल कसं वाटलं? म्हणजे फाउंडेशन तू 11वी ऑनलाईन केलं का? हा, कसं वाटलं ते फाउंडेशन तुला? त्या फाउंडेशन मधून तर ते फाउंडेशन छान वाटलं. म्हणजे ते नवीन टीचर, फर्स्ट इम्प्रेशन होतं का तुझं ते? त्या मग तिथून मग मी कोणत्याच क्लासला, म्हणजे आता विद्यार्थी असतात ऑनलाईन बघ, ऑफलाईन बघ, वेगवेगळ्या क्लासला, पण त्याच्यानंतर मी कोणत्या क्लासच्या नोट्स वाचल्या नाही ना, कोणत्या क्लासचा पेपर पाहिला नाही, कोणत्या क्लास म्हणजे मी 11वीत आल्यापासून आजपर्यंत मग माझे मार्क किती कमी हो, माझे मार्क किती वाढो, मग मी RCC वरच विश्वास ठेवला. लय मार्क येईल आता आपल्याला दुसरं काहीतरी सॉल्व्ह करायचं, कधीच गरज वाटू दिली नाही. लय मार्क येईल, अभ्यास झाला, झोपी जायचं, उगाच काहीतरी वेगळं काही करत बसायचं नाही. ते एक खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर आता नीट 2024चा जे पेपर झालेला आहे, काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स वगैरे आलेले, ते डिमोटिवेट झाले, तर तुला काय वाटतं त्यांनी काय केलं पाहिजे आता? जे मार्क कमी येणं याच्यात डिमोटिवेट होण्यासारखं तरी काही नाही. आपल्या चुका आपल्याला माहित असतात आणि आपलं जर स्वप्नच असेल तर त्या चुकावरती परत काम करायची आपली तयारी पाहिजे. मग आज आपल्याला जर कमी मार्क आले तर इथून पुढे आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. मग आपण जर 11वी-12वी कोणता क्लास होता, मग तो क्लास आपण ज्या क्लासमध्ये शिकलोय तोच क्लास छान होता की वेगळा कोणता क्लास जॉईन करायची गरज आहे. मी पाहतो की 11वी-12वी वेगवेगळ्या क्लासला असतात, पण रिपीटला पोरं क्लास चेंज करतात. मी तसं केलं नाही. 11वी-12वी इथं होतो आणि रिपीटला पण इथंच आलो, कारण की मी 2 वर्ष अनुभवलं होतं आणि 2 वर्षात मी तेच म्हणत होतो जे की इतर विद्यार्थी म्हणतात. जे शेवटच्या वेळेसला मॉक टेस्ट चालू होत्या, मॉक टेस्ट मध्ये मला पण मार्क कमी येत होते. त्यावेळेसला तर मला मार्क खूप कमी येत होते आणि त्यावेळेसला पण मी असंच म्हणायचो की असे कुठे पेपर काढत असतात का, ह्याच्यात किती अवघड आहे, आणि असं नीटला येत नाही, वेगवेगळ्या प्रकारे मी पण बोललो. परंतु ज्यावेळेसला मी नीटचा पेपर दिला त्या ठिकाणी जाऊन, तर त्यावेळेसला पेपरमध्येच फिक्स झालं की रिपीट करायचं RCC. कारण की मला त्यावेळेसला एक वाटलं की मी जर फक्त शेवटच्या मॉक टेस्ट जरी अनालिसिस केलं असतं, दररोजची दररोज जाऊन आपलं जे चुकतंय त्याला परत परत जर पाहिलं असतं, तर नक्कीच माझा स्कोर वाढला असता. आणि त्यानंतर आज जे विद्यार्थी कमी मार्क आले, तर त्यांचं मेन रिझन म्हणजे क्लासेसवर, शिक्षकांवर टाकलेला अविश्वास. शेवटच्या जे काही मॉक टेस्ट असतात, टेस्ट सिरीज असतात, त्याला सिरियसली घेतलं नाही, आपल्या आपल्या मनानं काहीतरी केलं, ऑनलाईन जॉईन केलं वगैरे वगैरे. परंतु आज ज्यावेळेसला रिपीट करायचं, तर त्यावेळेसला आपल्याला डोळ्यासमोर एक योग्य क्लास पाहिजे, योग्य मार्गदर्शक पाहिजे. तर मी जशी आपली परीक्षा झाली नीटची, तर लगेच गावाकडे गेलो नाही. तेव्हापासून मी फक्त 2 दिवस गावाकडे गेलतो. तर ज्यावेळेसला आपण लगेच RCCची जी सेट असते त्या सेटला लागलो, त्या सेटमध्ये भेटलेली स्कॉलरशिप आणि आपल्याला जिद्दीला पेटवते की आपण करू शकतो. आजही आपल्यात जी उमेद आहे की आपण ते करू शकतो. मग त्यावेळेसला आजही त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच त्या स्कॉलरशिप एक्झामच्या द्वारे RCC मध्ये ऍडमिशन घेऊन, जरी स्कॉलरशिप नाही भेटली तरी एका उमेद ठेवून आपल्या मनामध्ये की आपण करू शकतो. सेट म्हणजे काय? सेट म्हणजे एक्झाम आहे का? RCCची पण एक्झाम असते का? म्हणजे RCC त्याला स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते विद्यार्थ्यांना, जे की म्हणजे ज्यांची परिस्थिती नाहीये शिकण्याची. तुला भेटलेली का? किती भेटले? 50%. म्हणजे तू फी किती भरलेली RCC रिपीटला? 37,000. हो आई साहेब, चांगलं आहे. म्हणजे जर एखाद्याला टॅलेंट असलं तर ते म्हणजे एक्झाम ती देऊ शकते असं म्हणायचंय तुला.
अरे भाई, चांगली गोष्ट आहे. तुमची जर परिस्थिती नसेल, फायनान्शियल कंडिशन तुमची चांगली नसेल, तर तुम्ही सेट एक्झाम देऊ शकता. तर तुमचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे. थँक्यू सो मच. तुला पण ऑल द बेस्ट तुझ्या MBBS इथनं Thank पुढच्या you. जर्नीसाठी. आय होप तू APMC ला जाशील आणि तिथं जाऊन पण परत एकदा माझ्यासोबत असाच व्हिडिओ बनवशील. धन्यवाद.